देशमुख आणि धमडरे सरदार या दोन्ही परिवाराचा संपन्न होत असलेला हा विवाह सोहळा आणि या विवाह सोहळ्याच्या प्रसंगी पाहुण्यांचं शुभ आगमन होत आहे। दोन्ही परिवाराच्या वतीनं पाहुण्यांचं मनापासून स्वागत। अग्निनारायणाच्या साक्षीनं रेशमाच्या बंधनात वाद्यांच्या गजरात सनईच्या मधुर स्वरात संपन्न होत असलेल्या या पवित्र मंगलक्षणी अक्षदांची उधळण आपला सहवास लाभावा हीच निर्मळ इच्छा, आपले शुभाशीर्वाद हेच या सोहळ्याचं सार्थक। या विवाह समारंभ सोहळ्याच्या प्रसंगी आपण उपस्थित राहिल्याबद्दल पाहुण्यांचं स्वागत। हळद समारंभ संपन्न होतोय, त्यासाठी वधूवरांना विनंती, कृपया आपण विवाह मंचाच्या ठिकाणी हळद समारंभासाठी उपस्थित राहा। वाजंत्रीवाल्यांना विनंती, वधूवरांना सन्मानानं वाजत गाजत हळदीच्या कार्यक्रमासाठी मंचावरती घेऊन या। देशमुख आणि धमडरे सरदार या दोन्ही परिवाराच्या आनंद ऋणानुबंधाच्या सोहळ्याला आपला जिव्हाळा, आपला प्रेम आणि आपली आत्मीयता उपस्थितीच्या रूपाने आम्हाला दिसून येते। सर्व उपस्थितांचं मनापासून स्वागत। माहेरचा उंबरटा ओल्या हळदीच्या पावलांनी ओलांडून पित्याच्या मायेची भरजारी शालू नेसून आईच्या कौतुकाचं लेणी लिहून भाऊ बहिणींच्या प्रेमाची शाल पांघरून वराशी विवाहाचं अतूट बंधन मंगळसूत्रांच्या नाजूक धाग्यात बांधण्यासाठी विश्वासाची जोडवी घालून आपुलकीचा चुडा फुरून सोनियाच्या पावलांनी चिरंजीवी सौभाग्य कांक्षिणी काजल वरराजाच्या अर्थात चिरंजीव संकेत यांच्या घरात आज लक्ष्मी प्रवेश करते आणि अशा या नवदाम्पत्यांना मंगल अक्षदांच्या रूपात शुभाशीर्वाद देण्यासाठी आपण सर्वजण उपस्थित झालेला धमडरे सरदार आणि कोंडे देशमुख परिवाराचा विवाह सोहळा आणि या विवाह सोहळ्याच्या निमित्तानं मान्यवरांचं मनापासून स्वागत। दोन्ही परिवाराच्या संयोजकांना विनंती आहे, कृपया वधूवरांना आपण सप्तपदीच्या कार्यक्रमासाठी घेऊन यायचंय। काकांना विनंती, सप्तपदीच्या कार्यक्रमाला आपण सुरुवात करावी। कोंडे देशमुख आणि धमडरे सरदार परिवाराचा संपन्न होत असलेला हा विवाह समारंभ सोहळा आणि या दोन परिवाराचा परिचय आपल्याला थोडक्यात या ठिकाणी देतोय। केळवडे तालुका भोर येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि ज्यांनी शेती क्षेत्रामध्ये गेली 5 दशकाहून अधिक काळ उत्कृष्ट काम केलं, आपली शेती, आपली माती, आपली माणसं ही जाणीव ज्यांनी जपण्याचं काम केलं ते ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि आमचे मार्गदर्शक मारुतीराव धोंडीबाब कोंडे यांचे नातू आणि भोर तालुक्याचे प्रसिद्ध उद्योगपती आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ज्यांनी आडतदार म्हणून जवळजवळ 20 वर्षांहून अधिक काळ एक उत्कृष्ट काम केलंय ते सुभाष मारुती कोंडे राहणार केळवडे तालुका भोर यांचे कनिष्ठ चिरंजीव अर्थात पैलवान संकेत यांचा विवाह धानोरे विविध विकास सेवा सोसायटीचे चेअरमन काशीनाथ भाऊसाहेब धमडरे राहणार तळेगाव तालुका शिरूर जिल्हा पुणे यांची ज्येष्ठ कन्या चिरंजीवी सौभाग्य कांक्षिणी काजल यांच्याशी हा विवाह सोहळा संपन्न होतोय। ज्याने योजले कार्य आज्ञेचे सामर्थ्य त्या श्री ज्ञानेश्वर माऊलींचे मंगलस्वर उच्चारुणी आधी स्मरण करतो, त्या साधू संतांचे विचार टिकण्याच्या आशेचे म्हणून हा विवाह सोहळा घडून आला। प्रसंगी धमडरे सरदार आणि कोंडे देशमुख या शुभविवाहाच्या निमित्तानं उपस्थित असलेले दोन्ही कुटुंबियांचे आप्तेष्ट पाहुणे मंडळी, दोन्ही कुटुंब ही जिल्ह्यामधली एक नामांकित अशी दोन्ही कुटुंब आहेत, ज्यांचा इतिहास अनेक वक्त्यांनी या ठिकाणी सांगितलाय।
दोन्ही कुटुंबियांना ऐतिहासिक वारसा आहे, सामाजिक वारसा आहे आणि राजकीय वारसा आहे. अशी दोन कुटुंब ह्या विवाहाच्या माध्यमातून एकत्र येत असताना त्यांच्या वधूवरांना शुभाशीर्वाद आणि शुभेच्छा देण्यासाठी आपण आलेलो आहोत. मी मनापासून आपल्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो. राजकीय सामाजिक सहकारी क्षेत्रातील सर्व पदाधिकारी, त्यांचे सर्व सहकारी या ठिकाणी बहुसंख्येने उपस्थित राहिल्याबद्दल पुनश्च एकदा दोन्ही परिवाराच्या वतीनं आपलं हार्दिक स्वागत करतो. वधूवरांचं वैवाहिक जीवन सुख समृद्धी आणि भरभराटीस जावो अशी आपल्या सर्वांच्या वतीने त्यांना या ठिकाणी शुभेच्छा देतो. धन्यवाद. यानंतर वधूवरांना शुभाशीर्वाद काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सन्माननीय कौस्तुभ गुजर यांना विनंती करतो आपण वधूवरांना शुभाशीर्वाद द्यायचे. रामकृष्ण मंगल कार्यालयामध्ये आज हा ऐतिहासिक विवाह होत आहे. कोंडे देशमुख आणि ढमलेरे सरदार यांच्या विनंतीला मान देऊन आलेले सर्व पै पाहुणे आप्त इष्ट, विशेषतः भोर तालुक्यातून आलेले सर्व मान्यवर, खऱ्या अर्थाने तळेगाव ढबलेरे शिरूर तालुक्याचं आमचं एक दैवत दत्तूअण्णा ढबलेरे, संपूर्ण जिल्ह्यात एक दरारा असणारं दत्तूअण्णाचं वैभव, त्यांचं घराणं सामाजिक राजकीय धार्मिक सतत तळेगावमध्ये एक प्रकारचं वजन, शिरूर तालुक्यात वजन, आणि दत्तूअण्णाचा शब्द पंचक्रोशीत मानत होते. दत्तूअण्णाबद्दल काय सांगावं तेवढं थोडे. माननीय साहेब पवार साहेब त्यांच्या नंतर त्यांना भेटायला आले. अनेक वेळा त्यांचा जीवभावाचा संबंध होता. अशा या घराण्याचा शुभविवाह आहे आणि म्हणून मी आलेल्या सर्व पाहुण्यांचं, माता भगिनींचं सहर्ष स्वागत करतो. नववधूचं आयुष्य सुखाचं, समृद्धीचं, भरभराटीचं जावो. जय हिंद. शुभमंगला सावधान, शुभमंगला सावधान, शुभमंगला सावधान. प्रथम पूजूया गजाननाला, नमन करुणी शिवरायाला. मग नमूया ग्रामदैवताला, वंदन करुणी कुलस्वामीला. मग नमूया माऊलीला, आशीर्वाद घेऊनी आरंभिले मंगल कार्य तुम्ही. मंगल समयी जमली येथे थोर मंडळी, राजकीय भक्तांची मांदी आली. संत संगतीच्या मृत प्राशुना गातो मी ते ऐका गाणं. शुभमंगला सावधान, शुभमंगला सावधान, शुभमंगला सावधान. ऋणानुबंधांच्या नाजूक गाठी होतील आपणा सर्वांच्या भेटी. दोन घराण्यांच्या मिलनानं, आप्तस्वकीयांच्या आशीर्वादानं या सोहळ्यास लागलेत आपले शुभचरण. सुरू झालेत वधूवरांचं संसार भ्रमण आणि आपण उपस्थित राहिलात. सर्व सृजनांचं मी मनापासून आभार दोन्ही परिवाराच्या वतीनं व्यक्त करतोय आणि आलेल्या सर्व पाहुण्यांना विनंती आहे, कृपया आपण सर्वांनी स्नेहभोजनाचा आस्वाद घ्यायचा आहे.